आता ज्या प्रोग्रेसिव्ह वेव्ज असतात, द प्रोग्रेसिव्ह वेव्ह विच ट्रॅव्हल थ्रू द स्पेस अँड टाईम. तर या प्रोग्रेसिव्ह वेव्हमध्ये द वेव्ह इन विच डिस्टर्बन्स इज क्रिएटेड ॲट वन प्लेस ट्रॅव्हल्स टू द डिस्टंट पॉईंट. ओके, फॉर एक्झाम्पल अर्थक्वेक आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादी रोप घ्या, त्या रोपला तुम्ही मोशन द्या, तो जो मोशन आहे ती त्या रोपच्या एंडपर्यंत जाऊन पोचते. सो दॅट इज कॉल्ड ॲज अ प्रोग्रेसिव्ह वेव्ह. एक्सटर्नल फोर्स ज्यामध्ये यूज होतो. प्रॉपर्टीज ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्स काय काय आहे, त्यामध्ये अँप्लिट्यूड आहे, वेवलेंथ आहे, पिरियड आहे, डबल पिरियडिसिटी आहे, फ्रिक्वेन्सी आहे अँड वेलॉसिटी. डबल पिरियडिसिटी म्हणजे द वेव्ह विल रिपीट इटसेल्फ आफ्टर अ सर्टन इंटरवल इन स्पेस ॲज वेल ॲज टाईम. म्हणजे एका सेकंदामध्ये ती वेव्ह जेवढं डिस्टन्स ट्रॅव्हल करेल तेवढं डिस्टन्स ती सेकंडमध्ये पण ट्रॅव्हल करेल अँड सो ऑन. म्हणजे विथ रिस्पेक्ट टू टाईम ऑल्सो ती पिरियडिक आहे अँड विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स पहिल्या सेकंदामध्ये ती जेवढं डिस्टन्स कव्हर करते तेवढं डिस्टन्स ती सेकंडमध्ये पण कव्हर करते. पहिल्या व्हायब्रेशनला त्याला जेवढे सेकंड लागत आहेत तेवढे सेकंड त्याला दुसऱ्या व्हायब्रेशनला लागतील. याला म्हणतात डबल पिरियडिसिटी इन केस ऑफ स्पेस मीन डिस्टन्स ॲज वेल ॲज टाईम. प्रोग्रेसिव्ह वेव्हचे दोन टाईप आहेत. देर आर टू क्लासिफिकेशन्स, टू टाईप्स. फर्स्ट इज द ट्रान्सवर्स प्रोग्रेसिव्ह वेव्ह अँड सेकंड इज द लॉन्जिट्युडनल प्रोग्रेसिव्ह वेव्ह. ब्रॉडली दोन कॅटेगरीमध्ये आपण डिवाइड करतो. कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत याच्या, ऑल द व्हायब्रेटिंग पार्टिकल्स ऑफ मीडियम हॅव सेम ॲम्प्लिट्यूड, सेम पिरियड अँड सेम फ्रिक्वेन्सी. त्याची ॲम्प्लिट्यूड सेम आहे, जेवढं त्याचं मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट आहे फ्रॉम मीन पोझिशन दॅट इज सेम. देन त्यांचा टाईम पिरियड सेम आहे. एक व्हायब्रेशन किंवा एक ऑसिलेशन कंप्लीट व्हायला त्याला जेवढा वेळ लागतो तो सेम आहे. अँड इट हॅज सेम फ्रिक्वेन्सी ऑल्सो, फ्रिक्वेन्सी पण त्याची सेम आहे. स्टेट ऑफ ऑसिलेशन दॅट इज फेज चेंजेस फ्रॉम पार्टिकल टू पार्टिकल. प्रत्येक पार्टिकलची जो फेज आहे, म्हणजे समजा ही तुमची वेव्ह आहे, या वेव्हमध्ये एन नंबर ऑफ पार्टिकल्स असतील, प्रत्येक वेळी त्या पार्टिकलची फेज म्हणजे त्याचा अँगल हा काय असणार आहे, वेगवेगळा असणार आहे. ओके, काही क्वेश्चन्स आहेत, हे जाऊ द्या. ट्रान्सवर्स वेव्स अँड लॉन्जिट्युडनल वेव्स काय आहेत. ओके, ह्याचा बेसिक डिफरन्स काय आहे. ट्रान्सवर्स वेव्ह म्हणजे कुठली, जी आपण सायनुसायडल वेव्ह ज्याला आपण म्हणतो ती वेव्ह आहे. ही एक टिपिकल एक्झाम्पल आहे ट्रान्सवर्स वेव्हची. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह, लाईट वेव्ह असतील, गॅमा रेज असतील, एक्सरेज असतील, रेडिओ वेव्स आहेत, मायक्रोवेव्स, दीज आर ऑल द ट्रान्सवर्स वेव्ह. आता ट्रान्सवर्स वेव्ह म्हणजे नक्की काय. ट्रान्सवर्स वेव्हमध्ये द वेव्ह इन विच द पार्टिकल्स ऑफ द मीडियम, पार्टिकल वेव्हमध्ये नसतात, पार्टिकल हे मीडियमचे असतात. ओके, वेव्ह हा त्यातला डिस्टर्बन्स आहे. तर त्या जे पार्टिकल्स आहेत दे व्हायब्रेट इन द डिरेक्शन परपेंडिक्युलर टू द डिरेक्शन ऑफ प्रपोगेशन ऑफ द वेव्ह. व्हायब्रेशनचं जे पार्टिकलचं जे काही व्हायब्रेशन आहे ते परपेंडिक्युलर असेल डिरेक्शन ऑफ प्रपोगेशन ऑफ वेव्ह. म्हणजे एखादा रबर बॉल आहे, रबर बॉल व्हायब्रेट होतोय लाईक दिस व्हर्टिकल मोशनमध्ये वाय ॲक्सिसच्या अलॉंग, आणि त्याची डिरेक्शन सपोज ऑपोजिट त्याला तुम्ही डिरेक्शन दिली तर तो कसा व्हायब्रेट होईल, कसा तो मूव्ह होईल, तर तो व्हायब्रेट पण होणार आहे आणि व्हायब्रेट होता होता तो काय होणार आहे, असा मूव्ह पण होणार आहे इन दिस वे. ओके, सो त्याची व्हायब्रेशन परपेंडिक्युलर आहे टू द डिरेक्शन ऑफ इट्स ट्रॅव्हलिंग और डिरेक्शन ऑफ द प्रपोगेशन. या टाईपच्या वेव्हला आपण म्हणतो ट्रान्सवर्स वेव्ह. एक्झाम्पल काय आहे, रिपल्स ऑन द सर्फेस ऑफ वॉटर. पाण्यामध्ये तुम्ही एखादा खडा किंवा काहीतरी टाका, जे रिपल्स फॉर्म होतात, हे रिपल्स कसे आहेत, व्हायब्रेशन अप डाऊन होईल, पण तुमची जी वेव्ह आहे ती हॉरिझॉन्टल ट्रॅव्हल होती. तर ते आहे लाईट वेव्ज आहेत, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज आहेत. कॅरेक्टरिस्टिकमध्ये ऑल द पार्टिकल्स ऑफ मीडियम दे व्हायब्रेट इन द डिरेक्शन परपेंडिक्युलर. एवढं लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे डिस्टन्स बिटवीन एनी टू सक्सेसिव्ह क्रिस्ट ऑर ट्रफ. जो हायेस्ट पॉईंट आहे ज्याला आपण म्हणतो क्रिस्ट, दोन क्रिस्टमधलं डिस्टन्स किंवा दोन ट्रफमधलं डिस्टन्स, जो लोएस्ट ॲम्प्लिट्यूड आहे तो आहे ट्रफ. तर दोन क्रिस्ट आणि दोन ट्रफ या दोन्हीमधलं जे डिस्टन्स आहे त्याला आपण म्हणतो वेवलेंथ. क्रिस्ट अँड ट्रफ ॲडव्हान्स इन द मीडियम अँड दे आर रिस्पॉन्सिबल फॉर ट्रान्सफर ऑफ एनर्जी. एनर्जी त्या क्रिस्ट अँड ट्रफमुळे काय होते, ट्रान्सफर होते. ओके, दे कॅन ट्रॅव्हल ओनली थ्रू सॉलिड्स अँड नॉट थ्रू लिक्विड्स एक्सेप्ट इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. लिक्विडतून आणि गॅसेसतून ते पास होत नाहीत. एक्सेप्शन आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. दे डू नॉट रिक्वायर एनी मीडियम. लाईट ही एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे. When transverse wave advance through the medium, there is no change of pressure or density at the point of the medium, but the shape changes periodically. ओके, प्रेशरमध्ये डेन्सिटीमध्ये काही चेंज होत नाही. ट्रान्सवर्स वेव्ह कॅन बी पोलराइज्ड. ओके, पोलरायझेशन त्याचं होतं. पोलरायझेशन हा जो कन्सेप्ट आहे हे नंतर तुम्ही लाईटमध्ये पाहाल, तो ते पोलराइज त्या होऊ शकतात. त्यानंतर मीडियम कन्वेईंग अ ट्रान्सवर्स वेव्ह मस्ट पजेस इलॅस्टिसिटी ऑफ द शेप. मॉड्युलस ऑफ रेजिडिटी त्याला असली पाहिजे. जोपर्यंत ते मीडियम तुमचं इलॅस्टिक नाही आहे तोपर्यंत त्यातून ती वेव्ह ट्रान्सवर्स होऊ शकत नाही, ट्रॅव्हल होऊ शकत नाही. सेकंड टाईप आहे लॉन्जिट्युडनल वेव्ह. लॉन्जिट्युडनल वेव्हचं बेस्ट एक्झाम्पल आहे साऊंड वेव्ह. लॉन्जिट्युडनलमध्ये काय होतं, ट्रान्सवर्समध्ये काय होत होतं, पार्टिकलचं व्हायब्रेशनची डिरेक्शन वॉज परपेंडिक्युलर टू द डिरेक्शन ऑफ ट्रान्सवर्स, डिरेक्शन ऑफ ट्रॅव्हलिंग. लॉन्जिट्युडनलमध्ये काय होतंय, दे आर पॅरलल.
जसा तो व्हायब्रेट होतोय तसाच तो ट्रॅव्हल होणार आहे. दिस इज व्हॉट हॅपन्स इन द लॉन्जिट्युडनल वेव्ह. एक सिंपल एक्झाम्पल देतो. साऊंड वेव्ह जनरेट कशी होते? साऊंड वेव्ह जनरेट होते ट्युनिंग फॉकने. साऊंड वेव्ह जनरेट होते व्हायब्रेशन ऑफ स्ट्रिंगने, है ना, गिटार, वीणा, तुम्ही काही घ्या. हे जे ट्युनिंग फोक आहे, ओके, ट्युनिंग फोक इज लाईक दिस. बघितलं असेल तुम्ही, यूज पण केला असेल. तर हा ट्युनिंग फोक या असा यू शेप वाय शेपमध्ये असतो. याला जेव्हा तुम्ही रबर पॅडवरती स्टक करता त्यावेळी काय होतं, ह्याचं व्हायब्रेशन स्टार्ट होतं लाईक दिस. ओके, हॉरिझॉन्टली तो व्हायब्रेट व्हायला सुरुवात होतो आणि त्यातून ज्या वेव्ह जनरेट होतात त्या वेव्ह असतात साऊंड वेव्स. आणि साऊंड वेव्ह कुठल्या डिरेक्शनने जात आहेत, तर या डिरेक्शनने जात आहेत. बघा, डिरेक्शन ऑफ व्हायब्रेशन इज ऑल्सो हॉरिझॉन्टल, डिरेक्शन ऑफ ट्रान्सफर्स इज ऑल्सो हॉरिझॉन्टल. दिस काइंड ऑफ वेव्स आर कॉल्ड ॲज लॉन्जिट्युडनल वेव्स. ओके, सो लॉन्जिट्युडनल वेव्हचं बेस्ट एक्झाम्पल इज साऊंड वेव्स. कॅरेक्टरिस्टिक काय आहे त्याच्या? मग डिरेक्शन असेल ही पॅरलल असेल, नॉट परपेंडिक्युलर, हे पॅरलल असेल. त्यामध्ये डिवायडेड इंटू अल्टरनेट कॉम्प्रेशन अँड रेअरफॅक्शन. तिथं क्रिस्ट अँड ट्रफ होते, इथं आपण त्याला काय म्हणतो, कॉम्प्रेशन म्हणतो, जिथं ते क्लोज असतील तर तुमचे व्हायब्रेशन, किंवा रेअरफॅक्शन किंवा एक्सपान्शन म्हणतो. या दोन्हीतला डिस्टन्स जो असेल त्याला आपण म्हणणार आहे वेव्हलेंथ, सक्सेसिव्ह कॉम्प्रेशन ऑर रेअरफॅक्शन्स. ओके, प्रॉपर्टी ऑफ इलास्टिसिटी ऑफ व्हॉल्यूम, बल्क मॉड्युलस त्यामध्ये असला पाहिजे तेव्हा ती ट्रॅव्हल होते. लॉन्जिट्युडनल वेव्ह तिन्हीमधून पास होतात, पण एम्प्टी स्पेस किंवा व्हॅक्यूममधून त्या पास होत नाहीत. द कॉम्प्रेशन अँड रेअरफॅक्शन ॲडव्हान्स इन द मीडियम अँड दे आर रिस्पॉन्सिबल फॉर एनर्जी ट्रान्सफर. When longitudinal waves advance through the medium, there is a periodic variation in pressure and density. ट्रान्सफर्समध्ये प्रेशर डेन्सिटी चेंज होत नव्हते. साऊंड वेव्हमध्ये किंवा लॉन्जिट्युडनल वेव्हमध्ये प्रेशर अँड डेन्सिटी ही पिरियडिकली चेंज होते विथ स्पेस ॲज वेल ॲज टाईम. Then, since the direction of vibration of particle and propagation are same, that is parallel, longitudinal waves cannot be polarized. तुम्ही त्याला पोलराइज नाही करू शकत. पोलरायझेशन हे लाईटमध्ये पॉसिबल आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हमध्ये पॉसिबल आहे, साऊंड वेव्हमध्ये हे पॉसिबल नाही आहे.